माझी पूर्ण होणार नाही, त्यामुळे मी हिसकावून घेतलं माईक. कारण का मी खरंच नशीबवान आहे की अशी टीम माझ्यासोबत आहे आणि त्याच्यामुळेच इतके चांगले चांगले या मालिका, इतक्या चांगल्या चांगल्या मीटिंग्स. अभिजित जे म्हणाला ते खरंच योग्य आहे की मनापासून जेव्हा कोणी काम करतं तेव्हा त्याचे रिझल्ट्स हेच असतात. यश अपयश आपल्या हातात नाही आहे, पण मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करणं हे आपल्या हातात असतं, जे सातत्याने स्टार प्रवाहाची टीम करत आले. त्यामुळे मोनिका थँक्यू, ज्या प्रामाणिकपणे तुम्ही काम करताय. तो नशिबाच्या मोदकाचं होतं की आरती फॅब्युलस आयडिया, थँक्यू सो मच फॉर. महेश सरांच्या आधी एक दोन शब्द मी बोलतो, कारण का द लास्ट वर्ड हॅज टू बी युअर सर. पण मगाशी मी म्हणालो की लपंडाव ह्या मालिकेतनं आम्ही एक नवीन चेहरा रसिक प्रेक्षकांसमोर आणतोय, कृतिका देव. त्याचबरोबर ह्या मालिकेमधनं सुद्धा आम्ही एक नवीन चेहरा रसिक प्रेक्षकांपर्यंत घेऊन येतोय, नेहा नाईक. त्या आम्ही सुद्धा फार नशीबवान आहोत की आम्हाला आमच्या मालिकेमधनं सुद्धा नवीन नवीन चेहरे, नवीन टॅलेंट रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन येता येतं. आणि ज्या पद्धतीचे फुटेज आम्ही बघतोय, एपिसोड्स बघतोय, फार कमाल काम केलं आहे ह्या दोन्ही मुलींनी. आणि त्यांना जशी मगाशी कृतिका म्हणाली किंवा आता नेहा पण म्हणाली, इतकी सगळी दिग्गज मंडळी पाठीशी असताना इट्स अ ड्रीम डेब्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या सगळ्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी स्टार प्रवाहाची सगळीच टीम जोरदार कामाला लागलेली आहे. त्यामुळे स्टार प्रवाहाच्या सगळ्या टीमसाठी जोरदार टाळ्या. अर्थात ज्या नावातच कोठारे विजन आहे आणि ते विजन नेहमीच वेगळं असतं, आम्हाला अचंबित करणारं असतं. महेश सर, काय सांगाल तुम्ही? आपली सगळी टीम इथे उभी आहे आणि एक वेगळं विजन घेऊन आता पुन्हा एकदा नशीबवानच्या माध्यमातून आपण सगळेजण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहात. खूप एक्सायटेड आहे मी, कारण तुम्ही माझा टकलो हैवान पाहिला आहे, तुम्ही माझा तात्या विंचू पाहिला आहे, तुम्ही माझा कवट्या महाकाळ पाहिला आहे, आता तुम्ही माझा नागेश्वर पहा. नागेश्वर विल रॉक. आणि माझं एक तत्व आहे स्वतःचं की विलन रॉक झाला का व्हॉट एव्हर कलाकृती आहे ती पण रॉक होते. द विलन हॅज टू रॉक अँड माय विलन रॉक्स. आय एम रिअली ग्रेटफुल. स्टार प्रवाहाचा मी खूप अत्यंत आभारी आहे, कारण स्टार प्रवाह तर ॲक्च्युली मी ऋणी आहे, कारण मी टेलिव्हिजनमध्ये जेव्हा पदार्पण केलं तो म्हणजे सुरुवात स्टार प्रवाहाने केली आणि तिथून मी जे मन उदाहरण वारायचे तिथून जी सुरुवात झाली ते आज सगळ्यात चालूच आहे. आणि माझा फेवरेट डिरेक्टर ज्याचा मी खूप मोठा फॅन पहिल्यापासून आहे दॅट इज सतीश राजवाडे. कारण त्याचं जेव्हा असंभव चालू होतं ना तेव्हा मी अगदी अमेज झालो होतो त्याच्या ट्रीटमेंटवरती, त्याच्या टेकिंगवरती. आणि ही वॉज ऑल्सो ॲक्टिंग इन दॅट. सो ॲक्टर डिरेक्टर और सतीश राजवाडे माझं लक्ष असू द्या सर. नाही, आता ते उलटं बोलायला लागते. सतीश लक्ष असू दे. कारण इट्स रिअल ऑनर टू वर्क विथ स्टार. जेव्हा स्टारचा नवीन शो येतो तेव्हा असंच ग्रँड प्रेस कॉन्फरन्स होतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना इतका सुपर मान मिळतो. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू द होल टीम. आणि ऑफकोर्स अजिंक्य अँड प्रियंका या दोघीजणीच्या, हे दोघंजण म्हणजे प्रियंका आमच्या बरोबर इतके म्हणजे जीवाला जीव देतात आमच्यासाठी. का कधी कधी असं वाटतं की हे प्रोडक्शनचे आहेत का चॅनलचे आहेत. आणि ऑफकोर्स गुरु इज माय फेवरेट रायटर. आणि आता एक फार मोठा कोइन्सिडन्स आहे का ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या दोन रायटर्सनी मिळून 1000हून जास्त एपिसोड दिले ते दोघंही इथे उपस्थित आहेत. म्हणजे माझी लाईन तू चोरलीस तर मी नंतर बोलणार होतो. आणि ऑफकोर्स आदिनाथचा जीवलग मित्र म्हणजे जीव की प्राण मित्र. विदाउट हिम आदिनाथ इज इनकम्प्लीट असं मला वाटतं. आणि त्या दोघांनी मिळून एक ग्रँड पाणी नावाचा चित्रपट केला, त्याला इतके अवॉर्ड्स मिळाले. सो आय एम रिअली व्हेरी हॅपी दॅट यू आर देअर विथ आदिनाथ. आणि तू आमचे सगळे आणि आमचा अजूनही चित्रपट त्याचं आता प्रमोशन करत नाही. मी नशीबवान आहे सर की सर. थँक्यू व्हेरी मच. इट्स अ बिग ऑनर टू बी ऑन दिस स्टेज. थँक्यू सर. थँक्यू सो मच. प्रियांका,
प्रश्न महेश सरांनी असा टाकलाय की नक्की कुठला आहेस तू, कोणत्या टीमकडनं आहेस, तर काय सांगशील? पहिल्यांदा एकतर स्टेजवर ही अपॉर्च्युनिटी देणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मी म्हणेल. कारण आम्हाला नेहमी आम्ही कॅमेऱ्याच्या मागे असतो. म्हणजे इवन आमची फॅमिली पण की तू स्टार प्रवाहामध्ये म्हण, अगं पण तू दिसत नाही स्क्रीनवर, पण त्या दिसण्याच्या मागे मोठी टीम असते. सो पहिल्यांदा मी सतीश सर आणि मोनिकाला थँक्यू म्हणेल की मला आणि अजिंक्यला आज स्टेजवर येण्याची अपॉर्च्युनिटी दिली. बिकॉज आमचं काम दिसत नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या दिसत नाही. इवन इतक्या स्मॉल गोष्टी असतात की कालच आम्ही पुरकर सरांबरोबर कॅरेक्टरमध्ये सर काय करूया वेगळं, मग आम्ही म्हटलं आपण गाणं करूया की तुम्ही गाणं म्हणता जेव्हा तुम्हाला राग येतो. सो अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की आमचं काम ते दिसत नाही. सो मला पहिल्यांदा इतकं ओव्हरवेल्मिंग वाटतंय की आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली की सगळ्या मीडियासमोर बोलायची की येस यू गाईज आर देअर अँड यू आर माय स्ट्रेंथ. सो थँक्यू सो मच सतीश सर फर्स्ट. आणि यातले काही टीम मेंबर्स आहेत ज्यांनी आम्ही सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका केली आहे. आणि ती मालिका आम्ही कोविडमध्ये असताना केली आहे. लुक टेस्ट पण आम्ही झूमवर केल्या. सो इथे तर म्हणजे असं ओपन स्पेस होता की आता ह्याच्यापेक्षा बेटर काय करू शकतो. सो आय थिंक ते आहे की एक सुपरहिट 2 मालिका मी म्हणेल की 15 तारखेला लॉन्च होत आहेत, ज्या प्रवाहाचा आणि मे बी मालिका विश्वाचा नवीन रेकॉर्ड क्रिएट करतील. या दोन्ही मालिकेतल्या कलाकारांचं आणि संपूर्ण टीमचं स्वागत करूया. आणि आज आपण सगळेच नशीबवान आहोत, त्यामुळे कोणताही लपंडाव न खेळता कार्यक्रमाला थेट सुरुवात करूया. दोन्ही मालिका मल्टीस्टारर मालिका येत्या 15 सप्टेंबरपासून स्टार प्रवाह या आपल्या लाडक्या वाहिनीवर सुरू होत आहेत, प्रदर्शित होत आहेत, प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आणि त्यामुळे स्टार प्रवाहाची कोणतीही मालिका असो, तिच्या पत्रकार परिषदेसाठी काहीतरी खास असणार हे निश्चित असतं. ते काय खास असणार ते आपल्याला इथे आल्यानंतर कळतं. आणि त्यामुळे तीच परंपरा पुढे चालू ठेवत आता या मालिकेमधले कलाकार कोण आहेत, ती कोणती कोणती पात्र साकारणार आहेत, कोणकोणत्या भूमिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, असे हजारो प्रश्न पत्रकार मनानी असल्यामुळे आपल्या मनात असतीलच, साहजिकच असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अगदी थोड्या वेळातच मिळणार आहेत. मात्र कलाकारांची ओळख आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने करून देणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया का? कलाकारांची ओळख करून घेऊया. हो बरं, बघूया. सगळ्यात पहिल्यांदा भेटीला तुमच्या कोण येतंय ते? हाय हाय हाय, मी सगळी. तुम्हाला सगळ्यांना इथे सरकारने बोलवलं असेल ना? हा, सरकार म्हणजे काय राज्य सरकार वगैरे नाही. सरकार म्हणजे आमच्या मातोश्री. तसं बघायला गेलं तर माझ्याकडे सगळं काही आहे, म्हणजे पैसा, बंगला, गाडी, नोकर चाकर आणि आई सुद्धा. पण माझ्या आईला मी आई म्हणलेलं आवडत नाही. मी तसं दाखवत जरी नसले तरी माझं मन फक्त तिच्या प्रेमासाठी झुरतं. आणि माझी खात्री आहे एक ना एक दिवस ती मला प्रेमाने मिठी मारेल आणि म्हणेल, तू माझी मुलगी नाही. ओ
नमस्कार. मी गिरीजा. आमच्याकडे ना मी, माझा लहान भाऊ आणि माझे बाबा असं आमच्या तिघांचंच एक छोटंसं कुटुंब आहे. तसे काही आम्ही फारसे श्रीमंत नाही आहोत, पण जसे आहोत ना अगदी सुखात आहोत बघा. पण कष्टाला तयारी आहे हा माझी. फक्त माझ्या कष्टांना जर का नशिबाची साथ मिळाली ना तर माझं नशीब असं बदललं म्हणून समजा. नशीब बदलायचं नसतो. नशीब वरबडायचं असतं, ते बी दुसऱ्याच. आई बापाला मीच मार आणि गरज पडली तर हिला पण मारी. कारण नागेश्वर घोरपड्याच्या भविष्याच्या आड जो कोणी येईल, नशिबाच्या आड जो कोणी येईल, त्याला त्याचे भोग भोगायला लागणार. ऑफकोर्स आमचे दादासाहेब जे बोलतात ना ते करून दाखवतातच. जरा जपू ना. हवं त्यांच्या नावातच नाग आहे. आणि मी उर्वशी त्यांची बहीण. त्यांच्या मुलाच्या मनात आईविषयी मी ऑलरेडी भरपूर विष उतरवलंय. मुलगा तिचा असला ना तरी आहे मात्र तो माझ्याच ताब्यात. तेजस्विनी उर्फ सरकार नुसतं ताब्यात असून चालत नाही, माणसं मुठीत असावी लागतात. आता माझंच बघ, मी सखीला मुठीत ठेवण्यासाठी माझं एक प्याद शोधून काढलं. आता आमचा घर जावई ड्रायव्हर जरी असला तरी, बरं का, ड्रायव्हर जरी असला तरी त्याचा कंट्रोल या सरकारकडे असायलाच पाहिजे. दिसतं तसं नसतं. काय यांना असं वाटतं की सगळे जे काय डाव आहेत यांनाच माहिती आहे, पण खरा लपण डाव हा काना खेळणार. कसा ते लवकर कळेल. पर कोणी कितीही डावपेच खेळो, कोणी कितीही डावपेच खेळो, शेवटी ज्याचं आहे त्याला मिळताच. कितीही कंट्रोल करायचा प्रयत्न केला, ओरबडायचा प्रयत्न केला, वरच्याच्या दरबारात न्याय मिळतोच. माझी साथ गिरिजाला आहेच आणि आम्हा सगळ्यांना आमच्या नशिबाची आणि तुमची. येस. यांच्यासाठी काहीतरी सरप्राईज असेल, मलाच मिळालं ते सरप्राईज. वा, खऱ्या अर्थाने मला वाटतं मल्टी स्टारर. येस, सांगणार ना. काय आहे की आता मला प्रश्न पडलाय, लपंडाव मधले किती जण आहेत आणि नशीबवान मधले किती जण आहेत. त्यामुळे बघूया. सगळे नशीबवान आहेतच, अर्थातच सगळेच नशीबवान आहेत, पण त्यातला लपंडाव कोण खेळतंय ते जरा बघूया. आता मी सगळ्या कलाकारांना विनंती करते, कृपया स्थानापन्न व्हावं पुढच्या कार्यक्रमासाठी. यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते.
प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहेत आणि त्यानिमित्ताने आता ही संपूर्ण लपंडावची टीम इथे आहे, नशीबवानची सुद्धा टीम आहे. एकूणच स्टार प्रवाह या वाहिनीवर काम करायला लागल्यानंतर प्रत्येक कलाकार स्वतःला नशीबवान सुद्धा समजतो आणि या मालिकेतनं किंवा या वाहिनी विश्वातनं लपंडाव खेळत नाही तर थेट आपल्या समोर उभा राहतो. एकूणच कसं वाटतंय आता ह्या 2 मालिकांची पत्रकार परिषद एकत्र इथे होतीये, तर काय भावना आहेत आपल्या मनात? नमस्कार. पुन्हा एकदा दरवेळीप्रमाणे आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला प्रत्येक वेळी भेटायला येता. खरंच मनापासून खूप आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांचा. आणि खरं तर आम्ही स्वतःला नशीबवान समजतो की आम्हाला पावलावर तुमची साथ मिळते. आम्ही वाहिनी म्हणून सुद्धा फार नशीबवान आहोत की अशी दिग्गज स्टारकास्ट आमच्या नशिबी येते, जेणेकरून आम्ही सशक्त कॉन्टेंट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकतो. असे दिग्गज निर्माते, दिग्गज लेखक, दिग्गज दिग्दर्शक अशी एक खूप सशक्त मूठ बांधल्यामुळे स्टार प्रवाह आज खरंच फार नशीबवान आहे. आणि खरंच सगळ्यांचे मनापासून खूप आभार की तुम्ही एक वाहिनी म्हणून सुद्धा आमच्यावर तितकाच विश्वास ठेवता जितके रसिक प्रेक्षक आपल्या सगळ्यांवर ठेवतात. थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि कुठलीही मालिका असू देत, कुठलंही कथानक असू देत, त्या कथानकात जोपर्यंत लेखक लपंडाव निर्माण करत नाहीत तोपर्यंत ती यशाच्या शिखरावर जात नाही. त्यामुळे आज खरंच हा खूप छान योग आहे की लपंडाव करता खेळता मांडता आपण सगळेच पुन्हा एकदा नशीबवान ठरू. आणि ह्या 2 मालिका ज्या 15 तारखेला एकत्र लॉन्च होत आहेत त्यांना पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांची पसंती मिळेल आणि आपल्याला तितकंच यश मिळेल. थँक्यू सो मच. रुपाली, आधी आम्हाला संजना म्हणून तू आवडलीस आणि आता सरकार या भूमिकेत तू आहेस. तुझ्या लुकची सगळीकडे चर्चा होतीये. एक वेगळा लुक आहे हा. लुक तू किती एन्जॉय करतेस आणि आता संजनामधनं सरकार हे ट्रान्झिशन तू किती एन्जॉय करतेस? सर्वप्रथम सगळ्यांना वॉर्म वेलकम करते. थँक्यू सो मच, तुम्ही सगळे आलात. स्टार प्रवाहाचे आभार, कारण अँटेगनिस्ट इतकी सुंदर दिसू शकते हे खरंच स्टार प्रवाहाने अंडरलाईन केलं. संजनाचा लुक जसा प्रत्येकाला आवडला, संजनाच्या साड्या विकल्या जातात. मी त्याच्या ओपनिंगसाठी गेले होते. ज्वेलरी म्हण, साड्या म्हण, तसंच मला असं वाटतं की सरकार हे कम्प्लिटली वेगळं पॅलेट आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे सरकारला. आणि त्यामध्ये डेफिनेटली चॅनल म्हणून सतीश राजवाडे सर, अजिंक्य, मोनिका, त्याच्यानंतर आमच्या प्रोड्युसर्स वैशाली, ह्या सगळ्यांचाच हातभार आहे त्या गोष्टीसाठी की ती प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळी दिसली पाहिजे. संजनाचा लुक कुठेही कॉपी होता कामा नये. त्याच्यामुळे खूप वेगळं पॅलेट आहे, कलर पॅलेट वेगळं आहे, तिचं लुक वेगळं आहे, तिची ज्वेलरी वेगळी आहे. म्हणजे आत्ता मगाशीच मी तिला दाखवत होते की ह्या प्रेस कॉनसाठी पुण्यातल्या सतीश सर, पुण्यातल्या एका फॅनने ब्लाऊज पाठवलं आहे आणि एक साडी पाठवली, त्यावर सरकार लिहिलेलं आहे. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की ते अडॉप्ट करतायत आणि त्या पद्धतीने लोक ते फॉलो करणार आहेत. डेफिनेटली सरकार आणि लपंडाव सुद्धा एक बेंचमार्क सेट करेल आणि ते आम्हा कलाकारांना खूप मज्जा येणार आहे ते करताना. मी एन्जॉय करते डेफिनेटली. मोनिका प्लीज ये. मोनिका कम. अजिंक्य कुठे असू? ये. मोनिका ही आमची प्रोग्रामिंग अँड कॉन्टेंट हेड आहे आणि अजिंक्य हा शो लीड करतोय. कृतिका, आजपर्यंत चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या तू तुझ्या अभिनयाची छाप पाडलेली आहेस आणि आम्ही तुला एका मोठ्या स्क्रीनवर पाहिलेलं आहेच, पण आता मालिका विश्व म्हणजे रोजच तू दिसणार आहेस आणि तुझी सुद्धा ही पहिली मालिका असणार आहे. मालिका विश्वातलं हे पहिलं पाऊल तुला कसं वाटतंय? खूप छान, म्हणजे खरंच खूप छान वाटते, खूप एक्साइटिंग वाटतंय. आणि जरी मालिका विश्व म्हणजे मी पहिल्यांदाच आता मालिका करते, मालिका विश्वात पदार्पण करते, पण तरी शेवटी अभिनय हा अभिनय असतो आणि माध्यम फक्त वेगळं आहे. एक चॅलेंज आहे की रोज काम करायचं, म्हणजे रोज दिसण्यासाठी रोज काम करायचं आहे. जे आता गेले काही दिवस जे आम्ही शूट सुरू केलं आहे तर ते कळतंय की ओके आपल्याला रोज भरपूर सीन्स करायचे आहेत.
पण इतकी छान टीम मिळाली आहे. म्हणजे मग ते को ॲक्टर्स असतील, डिरेक्टर सर आमचे अवधूत सर, म्हणजे ते माझ्याकडनं ज्या पद्धतीने काम करून घेत आहेत, लिहायला म्हणजे लिहूनच इतके मस्त येत आहेत सीन्स, की टीम खूप मस्त असल्यामुळे मला तो प्रवास हे सगळं खूप छान वाटतं आणि मी अगदी पुरेपूर एन्जॉय करते आहे. आणि तुम्ही एन्जॉय करताय त्यामुळे आम्ही सुद्धा ते एन्जॉय करणार आहोत ती सिरियल. चेतन, तू नेहमीच स्टार प्रवाहाचा एक सदस्य, परिवाराचा सदस्य राहिलेला आहेस. लाडका सदस्य, सतीश सरांकडनं आलेलं आहे. लाडका सदस्य राहिलेला आहेस आणि यापुढेही राहशील, म्हणजे यात काहीच शंका नाही. पण आज एक वेगळं पात्र साकारताना आत्ताच आम्ही बघितला तो कान्हा, तर एकूण काय आहे, म्हणजे आता मालिका बघावी लागेलच, आम्हाला माहिती आहे ते तुझं पात्र कळण्यासाठी, भूमिका कळण्यासाठी. पण काय सांगशील आपल्या या मालिकेबद्दल? कान्हा दिवसेंदिवस असा उलगडत जाणार आहे असं मला वाटतं. म्हणजे प्रोमोमधला कान्हा आणि पहिल्या एपिसोडमधला कान्हा आणि 6 महिन्यानंतरचा कान्हा, ह्यात खूप व्हेरिएशन्स आहेत. आणि एक ॲक्टर म्हणून या गोष्टी करायला मिळणं एकाच सिरियलमध्ये, मी खरा नशीबवान आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे सुद्धा आहेच. पण मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, 2 मिनटं घेतो. 2009 साली गैर नावाची फिल्म आली होती, जी सतीश सरांनी डिरेक्ट केली होती. त्याचं प्रमोशन करता ते नाशिकमध्ये आले होते आमच्या कॉलेजमध्ये. आणि सगळेजण अंकुश चौधरी, संदीप कुलकर्णी यांना बघण्याकरता गेले होते. मी नुकतंच नाटकांमधनं काम करायला सुरुवात केली होती. मी सतीश सरांसाठी गेलो होतो. म्हणलं यांची नजर माझ्यावर पडली ना तर ते म्हणतील, एक मिनिट, तू माझ्या फिल्ममध्ये काम करशील, असं मला वाटलं होतं. पण त्या दिवशी सगळ्यांना कॉलेजला यायचंच होतं. एवढी गर्दी झाली, ते गर्दीत मी दिसलोच नाही. पण संध्याकाळी त्याचा प्रीमियर होता नाशिकमध्येच. तर प्रीमियर करता मी पण गेलो, पण तिकीट्स मिळाली नाही. तेव्हा हाऊसफुल शो होता तो. आणि त्या गर्दीत सतीश सरांशी जाऊन बोलणं वगैरे या सगळ्या गोष्टी शक्यच नव्हत्या. आणि मग मी आणि माझा मित्र असं निराश झालो आणि तिकडनं निघालो. तर सतीश सर आणि अंकुश सर कॅफेटेरियात बसले होते. फक्त दोघंच होते, बाकी सगळे लोक आतमध्ये फिल्म बघत होते. म्हटलं आता जाऊ, आता यांची नजर पडणार म्हणजे पडणार. ते बघता क्षणी विचारतील, एक मिनिट, काम करशील माझ्या फिल्ममध्ये? पण तसं गंमत अशी झाली, मी गेलो जवळ, मी सांगितलं सर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आला होतात, पण अनफॉर्च्युनेटली मला आत्ता काही तिकीटं मिळाली नाही. तर ते म्हणाले की हरकत नाही मित्रा, उद्या ये आणि फिल्म बघ. मी त्यांच्या नजरेत शोधत होतो की पण त्यांच्या नजरेत मला तेव्हा हेच दिसलं की निघू शकतोस आता. आणि ते मी वाचलं आणि मी निघालो. त्यानंतर जवळपास म्हणजे आता त्या गोष्टीला झाले 10, 12, 15 वर्ष काहीतरी. 10, 12, 15 वर्ष हा जो काय लपंडाव मी खेळलो आणि त्यातनं आत्ता मी नशीबवान ठरतोय की ह्या एका स्टेजवर असं जुळून आलंय. थँक्यू सो मच. वा, तुमच्यासाठी नवीनच अनुभव असेल ना हा? ॲक्च्युली माझ्या लक्षात नव्हतं, पण आता ह्याच्या पुढे कोणी भेटेल तर मी लक्षात ठेवेन. आणि मी किमान माझ्या नजरेत आता निघ एवढं आणणार नाही, इतका अभिनय तरी करायचा प्रयत्न करेन. पण खरंच खूप बरं वाटलं ऐकून. आणि अजून मला एक सांगावं वाटतं की ह्या मालिकेद्वारे आम्ही एक नवीन चेहरा, जे आत्ताच तुम्ही म्हणालात कृतिका देव, हा रसिक प्रेक्षकांपर्यंत छोट्या पडद्यावर घेऊन येतोय. आणि तिच्यासोबत जी दिग्गज मंडळी आम्हाला मिळाली, जे गेले 5 वर्ष सातत्याने आमच्यासोबत कलाकार म्हणून, आमची स्ट्रेंथ म्हणून, आमची ताकद म्हणून आमच्यासोबत उभे आहेत, असे अनेक कलाकार आज आपल्याला इथे भेटणार आहेत. त्यापैकी रुपाली एक आहे, जी आई कुठे काय करते पासनं आमच्यासोबत आहे. आणि पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून हे पात्र ॲक्सेप्ट केल्याबद्दल तुझ्या मनापासून खूप आभार. चेतन आमच्याबरोबर ठिपक्यांची रांगोळीपासून आहे. जरी त्या दिवशी निघ आता असे भाव डोळ्यात तुला दिसले असले, तरी आता पुन्हा पुन्हा तू आमच्यासोबत राहावास असेच भाव आहेत. शिरीष लाटकर सारखे दिग्गज लेखक, अवधूत माझ्यासोबत असंभव या मालिकेपासून आहे. त्यामुळे खरंच खूप गुणी दिग्दर्शक आहे. चारू आणि आर्जा, बहुतेक मी फार त्रास दिला आहे त्यांना, पण खरंच एक नवीन निर्माते, नवीन उमेद, नवीन जोश, नवीन काहीतरी सातत्याने केलं पाहिजे. त्यामुळे सगळंच खूप छान जुळून आलंय. आणि हा लपंडाव फार दीर्घकाळ चालत राहावा रसिक प्रेक्षकांबरोबर. जोपर्यंत त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळतील तोपर्यंत आपण 1000 एपिसोडचा पल्ला गाठला असेल असं मी म्हणतो.
अजिंक्य खूप मेहनत करतोय आणि मोनिका थँक्यू फॉर ऑल दी हार्डवर्क. ज्या पद्धतीने तू शोज बनवतेस स्टार प्रवाहासाठी, माझी मार्केटिंग टीम, माझी CI टीम, माझे कमर्शियल, सगळे 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 थँक्यू सो मच. तुमच्याशिवाय हा लपंडाव मोठा होणार नाही. वा. या मालिकेच्या निर्मात्या चारू सिंग आणि आर्जा पटनाईक, मराठी मालिका विश्वातलं पहिलं पाऊल त्या दोघींचं सुद्धा आहे. म्हणजे आत्तापर्यंत हिंदी मालिका विश्वामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे, अनेक वर्ष दर्जेदार मालिका दिलेल्या आहेत दोघींनी. पण आता मराठी मालिकेसाठी दोघींनीही पुढाकार घेतला आहे. दोघींनाही विचारायचं आहे, हिंदी मालिका विश्वात काम केल्यानंतर आज मराठी मालिका. First of all, it's thank you to all of you, especially Sir, Monica and Ajinkya, for giving us this opportunity. And who doesn't want to work with leaders? We are also greedy, ना? We want to work with people who are on the top. पता है ना, उनसे सीखने को जो मिलेगा वो कहीं और से नहीं मिलेगा. It's as simple as that. So our eyes were always on Star Prabha. हमको स्टार प्रभा के साथ शो करना था तो करना था, इसलिए हम पीछे पड़े रहे सर के जब तक ही हैड टू गिव अस दिस शो. एंड इट्स लाइक सच अ लर्निंग. आई टेल एवरीबडी, every meeting with Sir, with Monica, with Ajinkya is you go back with something को सीख के हम वापस आते हैं हर बारी. Language is not really, language is the same, doesn't matter. End of the day, it's like, you know, emotions and everything. So language is not a barrier. हमें समझ में आती है, बोलनी नहीं आती, लिखनी नहीं आती, but वो कभी hindrance नहीं रहा. But honestly, if you're working with the top player, then there's no problem, na. So we have got the best deal out of this. That's what we feel. पण ते खरंच तेवढं सोपं नाही आहे. जवळजवळ 1.5 वर्ष मीटिंग सुरू होते आणि त्याच्यानंतर ही मालिका आज रसिक प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे तो पेशन्स आणि ते हार्डवर्क करण्याची तयारी सुद्धा लागते. सो थँक्यू सो मच. So we have manifested this day actually since 1.5 years. This finally we are all standing on this stage, and on 15th of September the show is launching. Actually both of us, we love Marathi cinema, love Marathi culture. Ganpati Bappa is like our favorite god, and Ukdije Modak is our favorite sweet. So thank you so much to Satish sir for giving us our first opportunity, because first opportunity जो देता है वो भगवान होता है. So 100%. And Monica is working with Monica feels like a big warm hug, because she not only you know, is the fiction head, the programming head, and challenges us, but she also supports us, motivates us and guides us. And I think Ajinkya पीछे खड़ा है, लेकिन इसके बिना ये शो हो नहीं पाता. ये बैकबोन है बिल्कुल. और जैसे भाई एक होता है जो सपोर्ट करता है एक बहन को, वैसे उसने इस शो को सपोर्ट किया है. सो थैंक यू सो मच, एंड वी आर जस्ट व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट. असंभवपासून एकत्र काम करतो सरांसोबत. अजय सर पण आहेत. आम्ही एकत्रच जे काही शिकलो सुरुवात त्यांच्यापासून आहे. पहिल्या फ्रेमपासून ते दिग्दर्शक म्हणून असंभव, नंतर मी टेक ओव्हर केली. त्यानंतर मग सतीश सरांनी मोलकरीण बाई, लग्नाची वेडी, फुलाला सुगंध मातीचा, अशा बऱ्याच मालिका स्टारसाठी केल्या. आणि ह्या मालिकेसाठी सरांनी स्वतः कॉल करून मला बोलून घेतलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि 2च्या स्लॉटला आम्ही एक इतिहास रचू नक्कीच, असा आम्हाला कॉन्फिडन्स आहे या मालिकेतून. आणि तो सगळा तुमच्या साथीनं आहे. प्रेक्षकांना हीच विनंती आहे की 2 वाजता TV समोर नक्की या आणि आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद. ज्यांच्या लेखणीचं नेहमीच कौतुक केलं जातं आणि ज्यांच्या लेखणीतनं काही साकारल्यानंतर नक्कीच ते अजिंक्य ठरतं. असा शिरीष आपल्यावर आहे. नमस्कार. स्टार प्रवाहाबरोबर पुन्हा एक नवीन मालिका. स्टार प्रवाह हे माझं घर आहे हे आत्तापर्यंत पत्रकारांनाही कळून चुकलेलं असेल, कारण दर दुसऱ्या मालिकेमध्ये मी तुमच्यासमोर येत असतो स्टार प्रवाहामधनं. मला असं वाटतं एक लेखक म्हणून मला असं वाटतं की टेलिव्हिजनच्या चौकटीत राहून काहीतरी वेगळं करण्याची संधी देणाऱ्या मालिका फार कमी असतात. आणि माझ्या दृष्टीने लपंडाव त्या पॅरामीटर्सवरती फार महत्त्वाची आहे.
एक अत्यंत वेगळी लव्ह स्टोरी जी आत्तापर्यंत टेलिव्हिजनवरती फार क्वचितच बघायला मिळालेली असेल अशी एक लव्ह स्टोरी घेऊन आम्ही येतो आहे. दुसरी गोष्ट अत्यंत वेगळी नाती, त्या नात्यांची वेगळी डिमेन्शन्स आणि खूप वेगळ्या पद्धतीचं नाट्य जे तुम्हाला नक्कीच भावेल, सगळ्यांना, सगळ्या प्रेक्षकांना भावेल याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच ही मालिका माझ्या खूप जवळ आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आत्ता अवधूत म्हणाला की 2चा स्लॉट आम्ही निश्चितपणे यशस्वी करू. मी एवढंच सांगेन की दुपारच्या वेळेला आम्ही ह्या मालिकेतूनही लोकांना झोपू देणार नाही. लोक जागतील आणि लोक प्रवाह दुपारची प्रत्येक मालिका हिट असते त्याप्रमाणे ही मालिकासुद्धा निश्चितपणे हिट होईल. स्टार प्रवाहाने पुन्हा एकदा संधी दिली. आर्जा मॅम, चारू मॅम, रुपाली माझी खूप जुनी मैत्रीण आहे आणि ही मालिका माझ्यासाठी विशेष अशा करता आहे की जवळजवळ आम्ही 15 वर्षांनी एकत्र काम करतो आहे आता पुन्हा. त्यामुळे खूप स्पेशल आहे ही मालिका सगळ्याच दृष्टीने. आपण सगळ्यांनी ती निश्चितपणे पाहावी एवढीच विनंती आहे. थँक्यू. नक्कीच सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजताचा हा स्लॉट नक्कीच अजिंक्य ठरणार आहे आणि अप्रतिम असं त्याचं नाव भरपूर वेळा घेतलेलं आहे. पण थँक्यू सो मच. खूप छान गप्पा झाल्या आणि आता आम्हाला उत्सुकता आहे ती मालिका बघण्याची. त्यामुळे 15 सप्टेंबरला नक्कीच आम्ही ही मालिका पाहायला सुरुवात करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप सगळ्यांचे आभार आणि विनंती करते आपण स्थानापन्न व्हावं पुढच्या कार्यक्रमात. रुद्रप्रतापपासून सुरुवात करूया. आदिनाथ, तुला पाहण्यासाठी चित्रपटाची वाट पाहायला लागायची आम्हाला. आता मात्र मालिकेतनं तू आम्हाला रोज दिसणार आहेस. तर प्रेक्षकांसाठी खरं तर नशीबवान असा योग आहे की आदिनाथला आम्हाला रोज पाहता येणार आहे. रुद्रप्रताप एका वेगळ्या भूमिकेत दिसतोयस, तर काय सांगशील या मालिकेविषयी? कारण अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका तू एकाच मालिकेच्या माध्यमातून आता साकारतोयस. काय म्हणू, मी नशीबवान आहे एवढंच म्हणू शकतो. कारण मी माझी पहिली मालिका करतोय, ते देखील स्टार प्रवाहाबरोबर, ज्यांच्यावर माझं घरचं नातं आहे असं मी म्हणू शकतो. कारण आम्ही निर्माता म्हणून आमचं पदार्पण केलं मालिकेमध्ये स्टार प्रवाहाबरोबर. मन उधाण वाऱ्याचे नावाची मालिका होती, 2009 साली आम्ही केली होती. आणि मी इनफॅक्ट सतीशच्या खूप मागे होतो की आणि मी ठरवलं होतं की मला जर मालिकेत पदार्पण करायचं असेल तर ते स्टार प्रवाहाबरोबरच मला करायचं आहे. कारण एकतर नातं आहे, कम्फर्ट आहे आणि स्टार प्रवाह आहे तर आणि सतीश सर आहेत आणि इतकी सुंदर टीम आहे. आमचे स्टार बॅट्समन अभिजित गुरु आहेत आणि त्याचबरोबर नितीन दीक्षित ही आमचं विनिंग कॉम्बिनेशन आहे. बाय द वे, सुख म्हणजे नक्की काय असतं. आणि सध्या स्ट्राईकवर आहेत चंदू कणसे आणि अर्थात इतकी सुंदर कास्ट आणि इतकं सुंदर कथानक आणि अर्थात रुद्रप्रताप घोरपडे हे पात्र. तर मला वाटतं की सगळंच विन विन होतं आणि सगळा योग जुळून आला आणि मी नशीबवान ठरलो. नेहा, तुझ्यासाठी सुद्धा एक खूप छान योगायोग आहे. कारण एकतर मालिका विश्वातलं पहिलं पाऊल, पहिली मालिका, आणि पहिली नेहमी खास असते कोणतीही गोष्ट. तुझ्यासाठी आत्ता काय भावना आहेत? कारण एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर पहिली मालिका साकारणं आणि पहिल्यांदा छोट्या पडद्यावर येणं, तर तुझ्यासाठी खूप छान योग असेल हा. काय सांगशील? खूप जास्त एक्सायटेड आहे मी आत्ता. कारण जसं
आदिनाथ म्हणाला की खरंच आम्ही सगळेच नशिबवानच आहोत. म्हणजे मालिकेचं नाव इतकं साजेसं आहे ना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी की पहिलीच मालिका, ती पण इतकी सुंदर कास्ट आहे. महेश सर स्वतः आहेत, सतीश सर, स्टार प्रवाहासारखं चॅनल. त्यामुळे एक असं असतं ना की आणि काय हवं आहे आता. म्हणजे स्ट्रगल सुरू व्हायच्या काळात माझा स्ट्रगल असा स्टार प्रवाहापाशी येऊन एका पॉईंटला आता तो पुढचा वेगळा स्ट्रगल आहेच ते, पण आता एक जे पहिली पायरी आपण जे म्हणतो की मालिकेसाठी एक जो स्ट्रगल करणारी मी कुठेतरी होते, कट्टू आता डिरेक्टली मी स्टार प्रवाहामध्ये मी डायरेक्ट लीड करते. तर ही खूप मोठी गोष्ट असते की काय म्हणू आपण की अशा एका वेगवेगळे जे टप्पे आपल्यासाठी येत असतात, तर तो एक असा एक टर्निंग पॉईंट असतो. तर खरंच हा खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे माझ्यासाठी आणि खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी खूप जास्त शिकते. म्हणजे मी सगळीकडे हेच मला सतत वाटत राहतं की साधं बोलत जरी असतील ना, अजय दादा काही बोलत असेल, सोनालीताई काही बोलत असेल, तरीसुद्धा ना ते इतके वेगळे संस्कार होत असतात ना सतत की अच्छा असं असतं, हे होतं, ते होतं वगैरे. इतकं म्हणजे माझ्यासाठी ही एक वेगळी शाळा आहे आणि खूप मज्जा येते या शाळेमध्ये. खूप आवडीची शाळा आहे ही. रोज काम करायला मिळतं आहे, जो खूप मोठा टास्क आहे. तर त्याची ही सवय लागते आहे. वेगळं शहर आहे माझ्यासाठी. मी पुण्याची असल्यामुळे मुंबईत राहणं वगैरे मला काही, मी मुंबईची नाहीच आहे त्यामुळे काही माहितीच नाही आणि इथे मिळतं जुळतं करून घ्यायचा एक वेगळा स्ट्रगल आहे. त्यामुळे ओव्हरऑलच सगळा असा ह्या स्ट्रगलमधनं खूप एक सुंदर काहीतरी मिळतं आहे. त्याची खूप एक काय म्हणतो एक एक्साइटमेंट आता आहे आणि खूप जास्त आनंद आहे आणि खूप जास्त असं वाटतंय की खरंच मी नशीबवान आहे. वा. आणि तू आता या क्षेत्रात आलेली आहेस त्यामुळे पुण्याबरोबर आता मुंबई सुद्धा तुझीच आहे. अजय सर, बाप रे, प्रोमो पाहिल्यानंतर भीती वाटली. काय म्हणजे खलनायकाच्या भूमिकेमध्ये खरोखर भीती वाटण्यासारखं पात्र. म्हणजे काय सांगाल तुम्ही या पात्राविषयी? कारण आत्तापर्यंत असंख्य भूमिका केलेल्या आहेत, पण तरीसुद्धा ही भूमिका वेगळी ठरणार आहे हे निश्चित आहे. काय सांगाल? खूप दिवसापासून एक चांगला रोल शोधत होतो टेलिव्हिजन माध्यमात आणि महेश सर म्हणजे कोठारे विजन प्रायव्हेट लिमिटेडकडनं पहिला जो फोन केला गेला ह्या पात्रासाठी नागेश्वर घोरपडे तो मला होता. आणि सतीश बिंग व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड सिन्स इयर्स, असंभवपासनं माझे पहिले डिरेक्टर. त्यामुळे ऑलरेडी त्यांनी सांगितलं विचारा काय म्हणजे आवडेल आम्हाला. सो थोडक्यात सांगायचं तर नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं आणि उत्तम रोल मला ब्रीफिंग जे दिलं गेलं होतं तेही फार सुंदर होतं. मी म्हणलं ह्याच्यात मजा करता येईल फार आणि खूप वेगवेगळे रंग असलेलं हे पात्र आहे. हे आपण वेगवेगळ्या जसं आता एवढे चांगले सिद्धहस्त लेखक आहेत त्यामुळे त्यातनं जे येत जाईल त्यातनं पुन्हा डिस्कशनमधनं दिग्दर्शकांबरोबरचे जे काही संवाद होतात त्याच्यातनं हे पात्र अजून छान खुलवता येईल. आणि मला त्याचा तो स्ट्रेट फॉरवर्डनेस या कथेचा आवडला की जिथे कुठेही ते रहस्य ठेवलेलंच नाही आहे, पहिल्यांदाच क्लिअर केलेलं आहे कोणी काय केलेलं आहे ते. आता बघा हा म्हणजे हा असेल का तो असेल का असं आपण नॉर्मली सस्पेन्स फिल्ममध्ये जसं करतो ना, हा असेल खुनी वगैरे, असं काही नाही. हा माणूस आहे, यांनी हे केलेलं आहे, नाव एन्जॉय द शो पद्धतीचं हे पात्र होतं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद महेश सर, सतीश सर. कारण की मी म्हटलं तसं की नाही म्हणण्याचं मला काही कारण नव्हतं आणि ह्या पद्धतीचा रोल एकतर असा केला नव्हता याच्या आधी मी कधी, आणि दुसरं होतं की हा लुक माझाच मला कॉन्फिडन्स नव्हता की हा कसा दिसणार आहे. कारण की फॉर द फर्स्ट टाईम ऑन स्क्रीन मी ह्या पद्धतीची बियर्ड दाढी ठेवलेली आहे जी सॉल्ट पेपरमध्ये आहे. कदाचित जास्त सॉल्टही असेल पण तर मला त्यांनी कन्व्हिन्स केलं की दिस इज लुकिंग गुड ऑन यू आणि मी म्हटलं की ठीक आहे देन आपण ते करूयात, पुढे नेऊयात. आणि प्रोमो पहिला शूट झाला. संतोष इज माय फेवरेट प्रोमो डिरेक्टर आणि हे आधीच्याही याच्यापासनं मी कायम म्हणत आलेलो आहे. रादर प्रोमोच्या दिवशीसुद्धा माझ्या को आर्टिस्टला मी सांगत होतो हे काय करत, मी म्हटलं काही नाही, ते सांगतायत तेवढं करा आणि मग प्रोमो बघा. इतका कॉन्फिडन्स मला आधीचं पण जे काम मी केलं होतं त्यांच्याबरोबर त्याच्यामुळे होता आणि त्यामुळे आय वॉज व्हेरी व्हेरी शुअर की हे खूप छान होणार आहे आणि या मालिकेचा भाग आहे, स्टार परिवाराचा भाग आहे, म्हणून मी नशीबवान आहे. धन्यवाद.
सोनाली ताई, एकतर तू खूप वेगवेगळ्या गोड गोड भूमिकांमधनं आम्हाला दिसत असतेस, मात्र उर्वशी हे पात्र वेगळं वाटतंय आम्हाला आणि निश्चितच वेगळंच असणार आहे, कारण कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात, तेव्हाच तो कलाकार खऱ्या अर्थाने रंगमंचावर अधिराज्य गाजवतो. तर या पात्राविषयी काय सांगशील? जेव्हा हे पात्र, ही भूमिका पहिल्यांदा तुझ्याकडे आली तेव्हा काय विचार होता? नमस्कार. स्टेजवरचे सगळे मान्यवर, माझे मित्रमैत्रिणी आणि पत्रकार मित्रमैत्रिणी, सगळ्यांना खूप मोठा नमस्कार. आज एका खरं म्हणजे प्रवाहाबरोबरचं नातं 10 वर्षापूर्वीचं होतं आणि त्यानंतर माझा लपंडाव चालू होता की कधी पुन्हा प्रवाहाशी माझं नातं जोडलं जातं आहे. आणि मी खरंच खूप मला एक तर आनंद झाला, पण थोडं टेन्शनही आलं की जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारलं, कारण आत्तापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून मी, जसं तू म्हणालीस की गोड भूमिका करत आलेली आहे किंवा नायिकेच्या भूमिका केलेल्या आहेत, आणि खलनायिका हे खरंच खूप मोठं चॅलेंज आहे. आणि जिथे रुपाली किंवा स्टार प्रवाहाच्या इतक्या सुंदर सुंदर खलनायिकांनी आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे, तिथे त्या जोडीला आपल्याला जायचं आहे आणि तिथे त्या पद्धतीने परफॉर्म करायचं, हे खरंच दडपण होतं. पण मला खूप आनंद अशासाठी झाला की ही जी पूर्ण टीम होती, एक तर सगळ्यात आधी एवढं मोठं चॅनल, नंबर 1 चॅनल, आणि त्यानंतर कोठारे विजनसारखं प्रोडक्शन हाऊस, आणि एवढी सुंदर टीम माझ्याबरोबर, लेखक, दिग्दर्शक, सगळीच मंडळी इतकी सुंदर होती की मला असं झालं याच्यापेक्षा आणखीन काय माझ्यासाठी वाढून येणार होतं. एवढं पंचपक्वान्नांचं ताट माझ्यासमोर आलेलं आहे आणि हे माझ्यासाठीच आहे, तर आता ते किती छान करायचं हे माझ्या हातात आहे. आणि त्याकरता अर्थातच या सगळ्यांचा विश्वास, मला त्या रोलमध्ये म्हणजे व्हिज्युअलाइज करणं की मी ते करू शकेन, ह्याच्यासाठी चॅनलची अख्खी टीम, प्रोडक्शनची टीम, डिरेक्शन टीम, या सगळ्यांनी ते व्हिज्युअलाइज केलं, मला त्यासाठी पात्र समजलं. आणि मी खरंच आता उत्सुक आहे की जेव्हा टेलिकास्ट होईल, एपिसोड्स येतील, तेव्हा कशा प्रकारे मला प्रेम मिळेल किंवा ॲक्च्युली राग मिळेल माझ्या नशिबामध्ये, पण मी ते सगळं स्वीकारायला तयार आहे. आणि ह्या नवीन भूमिकेमध्ये, नवीन रोलमध्ये आणि एका आयुष्याच्या वेगळ्या नवीन वळणावरती मी आज आलेली आहे, आणि त्याचा मी स्वीकार करते. आणि नक्कीच हे सगळं सुंदर होईल आणि हे लपंडाव आणि नशीबवान दोन्ही सुपरहिट ठरतील आणि सगळ्यांना रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळेल, यात काहीच खात्री नाही. कोणत्याही प्रवासाला आपण निघालो ना की एक गुरु आपल्या बरोबर असावा लागतो. अभिजित, आत्तापर्यंत म्हणजे तू लेखणी हातात घेतलीस आणि प्रेक्षकांनी ते एन्जॉय केलं असं समीकरणच झालेलं आहे. त्यामुळे आता या मालिकेचं लेखन करताना, या सगळ्या कलाकारांना समोर ठेवून त्याचं लेखन करताना काय वेगळा विचार आमच्या या गुरूंच्या मनात आहे? नाही, वेगळा विचार काही नाही. मी एक लेखक म्हणून खरं खरं सांगतो, स्टार प्रवाह मला घरासारखं वाटतं. मला इथे गमतीत म्हणतात सगळेजण की इथे टेबल खुर्ची घेऊन तू बसत जा, तू जाऊच नकोस. पण खरं सांगतो, घरी जसं वाटतं ना, तो कम्फर्ट आहे मला इथे. लेखकांना काय हवं असतं की तुमच्या डोक्यात जे विचार येतात ते चॅनल थ्रू, तुमच्या मालिके थ्रू मांडण्याची तुम्हाला एक मुभा मिळायला हवी, जी मला स्टार प्रवाहामध्ये डेफिनेटली मिळते. आणि इथे निदान माझा विचार कमीत कमी ऐकला तरी जातो. बऱ्याच वेळेस असं होतं की डिस्कशन्समध्ये तिकडनं येणारे विषय, माझ्याकडनं आलेले विषय, मग त्यातनं सगळ्यात बेस्ट काय होतं. पण या प्रोसेसमध्ये ना खूप एन्जॉय करतो आम्ही. आणि जिथे मी एन्जॉय करतो ना, तिथे प्रेक्षक नक्की एन्जॉय करणार. जिथे मी नाही एन्जॉय करू शकत, तिथे प्रेक्षक नाही एन्जॉय करणार. हेच समीकरण आहे. आणि मी जेव्हा मला आवडतं, डेफिनेटली प्रेक्षकांना आवडेल. नशीबवान मी आहे तर ते पण ठरतील, कारण त्यांना बघायला मिळेल. आणि मला खूप आवडलं पुन्हा एकदा महेश सरांबरोबर काम करायला. लहानपणापासनं म्हणजे मी, सगळेच आपण बरेच जण त्यांचे सिनेमे बघत बघत मोठे झालो आहोत आणि सुखपासूनच आमचं फार छान ट्युनिंग होतं. तर मला महेश सरांबरोबर काम करायला फार आवडतं. आणि म्हणून कोठारे विजनची पण ही मालिका होती. जेव्हा सती सरांनी सांगितलं तेव्हा मी म्हटलं मला करायचीच आहे डेफिनेटली. आणि आणखी एक सरप्राईज म्हणजे आदी होता. हे माझ्यासाठी पण सरप्राईज होतं तेव्हा. मला माहीत नव्हतं लिहिताना की आदिनाथ करणार आहे म्हणून तेव्हा, कारण तेव्हा तोपर्यंत काही डिसाइडेड नव्हतं आणि अचानक ते आलं. पण सुपर्ब टीम जुळून आली. आणि नशीबवानमधल्या म्हणजे मला जे आत्ता अजय पुरकरांनी पण सांगितलं की
त्यांच्या कॅरेक्टरविषयी, तर मला ते नाविन्य वाटलं की खलनायकांच्या खूप मालिका आपल्याला बघायला मिळतात. ही एक वेगळी मालिका आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक खलनायक, सशक्त खलनायक बघायला मिळेल. विच इज द, म्हणजे जेव्हा सतीश सरांनी मला पहिल्यांदा सांगितलं की अभिजित याच्यामध्ये एक वेगळेपण आपण करतोय, इथे मेल अँटॅगॉनिस्ट आहे, जो एक वेगळेपण डेफिनेटली आहे मालिकांसाठी. कारण जनरली सासू सून किंवा असं असतं, पण तसं नाही आहे. आणि आम्ही सगळं ओपन करूनच खेळतोय की सगळ्यात पहिले सांगितलं आहे की काय आहे, स्टोरीज सांगून दिली आहे आम्ही, मग आता काय होणार. तर डेफिनेटली ते चॅलेंज आहे लिखाणासाठी सुद्धा. थँक्यू सतीश सर, थँक्यू महेश सर, आणि थँक्यू सगळी टीम. सगळ्यांना ऑल द बेस्ट, आणि लपंडावच्या टीमला पण ऑल द बेस्ट. नितीन सर, काय सांगाल, संवाद लेखन करताना काय अनुभव? मी खरं तर टेलिव्हिजन जवळजवळ 15 वर्ष करत नव्हतो, पण इथे स्टार प्रवाह आणि आदिनाथ कोठारे, कोविडच्या थोडं आधी सुख म्हणजेच्या वेळी ते काय होतं ना, फिल्मचं एक टेम्परामेंट असतं आपलं काम करण्याचं, आणि ते आपल्याला सुचेल तेव्हा आपण बघू, सुचेल तेव्हा लिहू. तर याच्यातून आपल्यातला लेखक थोडा आळशी होत जातो. त्या आळशी लेखकाला कामाला लावलं सुख म्हणजे नक्की, की रोज लिहायला बसायचं. आणि मग कधी कधी सेटवरून फोन यायचं, हे सगळंच नवीन होतं माझ्यासाठी त्यावेळी. सेटवरून फोन यायचं की नाही जरा हा सीन थोडा असा पाहिजे, तर तो हा सीन तसा पाहिजे. मग ते परत कुठेही आपण प्रवासात असू लॅपटॉप उघडायचा, आणि तर ही आणि मी आता ते एन्जॉय करतो ॲक्च्युली. आणि मी आता अशा टप्प्यावर आहे की मी ते एन्जॉय करतोय आणि मला आवडते हे सगळं करायला. त्याचं एक टेन्शन आहेच, कारण हे रोज लोकांसमोर येणारी गोष्ट आहे, लोकांच्या रोज प्रतिक्रिया मिळणार आहेत. सिनेमा कसा एक रिलीज झाला तो आहे तोपर्यंत बघतात लोक, पण हे तसं नाही आहे. हे 1000 एपिसोड्स, म्हणजे सुखचे तर आम्ही किती 1500च्या आसपास एपिसोड्स झाले. तर ही एक, आणि मी पहिली माझ्या आयुष्यातली अशी मालिका जी मी पूर्ण लिहिली. हा नाही, म्हणजे स्क्रीन प्ले थोडासा मी मध्ये केला, पण डायलॉग्स मी अगदी पहिल्या एपिसोडपासून शेवटच्या एपिसोडपर्यंत. तर होपफुली नशीबवानच्या बाबतीतही तेच घडू, आणि मी म्हणतो सुखचंही रेकॉर्ड नशीबवाननी ब्रेक करू, आणि अर्थातच लपंडावणी. ही दोन्ही मालिकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नशिबाचा मोदक आम्ही आत्ता प्रोमोमध्ये पाहिला, ही संकल्पना नेमकी कोणाची होती? ती संकल्पना आमच्या प्रोमो टीममध्ये एक आरती नावाची मुलगी आहे, तिची होती. प्रत्येक वेळी ती अशा नवीन नवीन कल्पना घेऊन येते, आणि मगाचपासून आपण प्रोमो बघतोय, प्रोमोला टाळ्या पडतात, त्याचं सगळं श्रेय संतोष पाटील आणि संतोष पाटीलच्या टीमचं आहे. प्रचंड प्रमाणात स्क्रिप्टवर काम करतात, आणि फार हुशार टीम आहे. अशी टीम मिळायला पण फार मोठं नशीब लागतं, आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये माईक हातात यायला पण फार नशीब लागतं. महेश सरांच्या आधी मी बोलतोय, पण प्रियंकाला इथे बोलवल्याशिवाय, मोनिकाला इथे बोलवल्याशिवाय, अजिंक्यला इथे बोलवल्याशिवाय